अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विरोधात नो किंग्स आंदोलन उसळते। लाखोंचा जनसागर रस्त्यावर। राज्यात हवामानाचा धोक्याचा इशारा। पुढील 2 दिवस वादळी पाऊस आणि गारपीट। आणि त्यातच एलपीजी गॅस तुटवड्याने नागरिकांचे हाल। राज्यभर रांगा वाढतायत। नमस्कार, मी श्रुती गिरम आणि आपण पाहतात महावृत्तांत। राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसह चला तर पाहूया आजच्या ठळक बातम्या। डोनाल्ड ट्रम्प विरोधात अमेरिकेत नो किंग्स आंदोलन। लाखोंचा जनसागर रस्त्यावर। पुण्यातील वानेराहून बालेवाडी म्हाळुंगे तगाराचा पाऊस। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांचे हाल। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता। शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचा हवामान विभागाचा इशारा। शिंदे सेनेच्या नीलम गोरे ही अशोक खरातची भक्त। नाशिकच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भेट। तृप्ती देसाईंच्या दाव्यानं खळबळ। बंधू अशोक खरातच्या भावाकडे बोगस शालार्थ आयडी। शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या काळात थेट मंत्रालयातून फाईल क्लिअर झाल्याची सूत्रांची माहिती। सातारा झेडपी राडा प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी सक्तीच्या नाही तर अर्जित रजेवर। धार्मिक कामासाठी कुणीही मागणी केल्यास गॅस उपलब्ध करून देणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं वक्तव्य। तर एका कॅबिनेट मंत्र्याला गॅससाठी पत्र लिहावं लागणार, चिंताजनक। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। लातूर, अमरावती आणि गडचिरोलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात गॅसचा तुटवडा कायम। एजन्सी बाहेर तासनतास नागरिकांच्या रांगा। तर नांदेड आणि कोल्हापुरात एलपीजी साठा संपल्याने पंप बंद करण्याची नामुष्की। पार्थ पवारांनी शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची भेट घेतली। दोघांमध्ये 1 ते 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती। चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात। ज्योतिबा मंदिरातील वादग्रस्त पुजाऱ्यांविरोधात परिते ग्रामस्थांचा कोल्हापुरात मूक मोर्चा। यात्रा काळात पुजाऱ्यांना मंदिरांपासून दूर ठेवण्याची मागणी।